तर जातनिहाय जनगणना जोपर्यंत कास्ट वाईज सेन्सस आहे ना, ही 1948चा सेन्सस ऍक्ट मध्ये घटना दुरुस्ती होणार नाही तोपर्यंत कास्ट वाईज सेन्सस होणार नाही। अरे कास्ट वाईज सेन्सस होऊ शकत नाही देशात। 1948चा सेन्सस ऍक्ट आहे। बिहारमध्ये जो झाला तो सोशो इकॉनॉमिकल सर्वे झाला, छत्तीसगड मध्ये झाला तो सोशो इकॉनॉमिकल सर्वे झाला। या देशाचं संविधान असं सांगतं, 1948चा सेन्सस ऍक्ट असं सांगतो की इथं कास्ट वाईज सेन्सस होणार नाही। आजपर्यंत इथल्या देशाच्या अनेक सरकार आली गेली, सगळ्यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याच्या घोषणा केल्या, आश्वासनं दिली, परंतु कास्ट वाईज सेन्सस या देशामध्ये केला नाही कोणी। हा आमचा ओबीसींच्या संघटनांचा पहिल्या दिवसापासून ही मागणी आहे। मागच्या महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये 22 सभा लक्ष्मण हाकेंनी घेतलेत की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून। जेवढ्या माझ्या सभा झालेत त्या सभांचा आमचा सगळ्या प्रश्नापैकी पहिला प्रश्न आहे की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। माझा एकही बाईट अशी दाखवा, एकही सभा अशी दाखवा। माझा मोबाईल आहे, ही इलेक्ट्रॉनिक मीडिया तर खोटं बोलणार नाही की लक्ष्मण हाकेंनी 100हून जास्त वेळा जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून आव्हान या सरकारला दिलेलं आहे। या महाराष्ट्राची ओबीसीची सब कमिटी त्यांच्या मार्फत जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी माझा पहिली मागणी आमची जातनिहाय जनगणनेची आहे। कोणी आरोप करते त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, पण आज रोजी जातनिहाय जनगणना तर देशात होणार नाही, पण आज रोजी महाराष्ट्रातलं आरक्षण होणार नाही। याचं कारण असं, 1948चा सेन्सस ऍक्ट जातनिहाय जनगणना करायला अलाउच करत नाही। हे पुढारी सगळे बोलतायत ते खोटं बोलतायत। महाराष्ट्रातल्या ओबीसी जनतेच्या तोंडाला पानं पुसतायत। राज्य मागासवर्ग आयोगावर मी रात्रंदिवस काम केलंय, अभ्यास केलाय। आभाळ्यातलं बोलणारा लक्ष्मण हाके नाही। जोपर्यंत 1948च्या सेन्सस ऍक्ट मध्ये घटना दुरुस्ती होणार नाही, या देशाच्या संसदेमध्ये विचार होणार नाही, तोपर्यंत जे पुढारी तुम्हाला जातनिहाय जनगणनेचं आश्वासन देत आहेत ते या देशातल्या ओबीसीना फसवत आहेत। त्यासाठी आमची मागणी आहेच ना, त्यामध्ये महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे। आता राहिला प्रश्न जातनिहाय जनगणना का आणि कशासाठी। माझ्या ओबीसी बांधवांना हात जोडून विनंती आहे, जोपर्यंत तुमची जातनिहाय कास्ट वाईज सेन्सस होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातलं बजेट तुम्हाला मिळणार नाही। आजपर्यंत या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये 100% बजेट पैकी 7 लाख करोड रुपयांपैकी अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या ओबीसीला 0.6% बजेट यावर्षी आहे। किती टक्के बजेट? 0.6%, म्हणजे 1% बजेट सुद्धा या महाराष्ट्रातल्या ओबीसी विजयंतीला आजपर्यंतच्या सरकारमध्ये, आजपर्यंतच्या बजेटमध्ये महाराष्ट्रामध्ये मिळालेलं नाही।